नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे प्रतापगड किल्ल्यावरती. आता आपण आहे महाबळेश्वरच्या घाटामध्ये. तर खूप दिवसानंतर हा व्हिडिओ करत आहे. तर बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण आता आहे किल्ल्याच्या पायथ्याला आणि किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आपली गाडी येते. जास्त चढावं लागत नाही. तर आता आपण इथून जाणार आहे किल्ल्यावरती. तर जास्त वेळ लागणार नाही. हा दिसतोय किल्ल्याचा बुरुज मित्रांनो. तिथपर्यंत गाड्या येतात. तर मित्रांनो, हा जो प्रतापगड किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये बांधलेला आहे. मोरो त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली हा किल्ला पूर्ण झालेला आहे. हा आहे मित्रांनो मेन दरवाजा. तर हा रिनोव्हेशन केला आहे. हा जुन्या काळातला नाही वाटत. त्यानंतर इथे एक शिवकालीन तोफ आहे. गडाची अवस्था पूर्णपणे खराब आहे. तर बांधकामाचं काम चालू आहे पुरातत्व खात्याकडून. हा इथून असा व्ह्यू दिसतो पूर्ण.
हा मित्रांनो बालेकिल्ला दरवाजा आहे, पण आतमध्ये पडलेली अवस्था असल्यामुळे बंद केलेला आहे. इथने एंट्री नाही, तर आपण या साईडने जाणार आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे किल्ल्यावरती. निम्म्या वाटेत जेव्हा आपण झेंडा बुरुज बघितला तर तिथून खाली जिथं अफजल खानाला पुरलेलं आहे त्याची कबर दिसते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यानंतर संभाजी कावजी या महाराजांच्या मावळ्याने त्याचा शिर जे आहे म्हणजे त्याचं डोकं ते एका बुरुजामध्ये पुरलेलं आहे. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला सूर्यास्तानंतर बंद ठेवला जायचा आणि तीच प्रथा अजूनपर्यंत चालू आहे. म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो त्यानंतर हा किल्ला बंद ठेवला जातो. तसेच जेव्हा सनी चौकडे वाजवले जातात जी शिवाजी महाराजांच्या काळात वाजवली जायची तर ती प्रथा अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे. मित्रांनो हे जे तुम्हाला दिसते छिद्र तर इथून जे दुश्मनावरती तेल फेकलं जायचं, गरम तेल किंवा जे काही रोखण्यासाठी त्यांना तेल फेकलं जायचं. इथून पहारा दिला जायचा. पूर्ण व्ह्यू इथून दिसतो. तर अफजल खानाच्या वधामुळं हा किल्ला सुप्रसिद्ध आहे आणि या किल्ल्यावरती मारुती मंदिर आहे. जिजामातांचं जे राहायचं ठिकाण होतं ते पण आहे, त्याचा अवशेष काही. त्यानंतर जे 3-4 बुरुज आहेत तर ते देखील सुव्यवस्थित आहेत. थोडंफार तटबंदी पडलेली आहे, ती तटबंदी बांधण्याचं काम चालू आहे आता. मित्रांनो किल्ल्यावर 4 बुरुज आहेत. एक आपण बघितला झेंडा बुरुज, एक यशवंत बुरुज, एक रेडका बुरुज आणि एक सूर्य बुरुज. आत्ताची बांधणी म्हणजे जे सिमेंट वाळू वापरलेले आहेत ते आहे. खाली जाऊन बघूया आपण काय आहेत. पण खालच्या बुरुजावरती येतो ह्या वाटेनं. इथनं हा नजारा दिसतोय पूर्ण सह्याद्रीचा. हा जो बुरुज आहे ह्या बुरुजाच्या दगडाची साईज तुम्ही बघू शकताय किती मोठा दगड आहे. हा बघा, हा 1, 2, 3 वीट, कमीत कमी 3 वीटचा दगड आहे. असे कित्येक दगड खालून वरती आणलेले होते. तर त्या काळात ह्या किल्ल्याची कशी बांधणी केली असेल याचा अंदाज आपण लावू शकतोय. हे बघू शकता दगड. पाण्याचं टाकं दिसतंय, पाणी पूर्णपणे साठ. आपण मागे एक टाकं बघितलं पाण्याचं. आता इथं पुढे एक पाण्याचं टाकं आहे, तिथं पायवाट आहे जायला. बघा इथं एक पाण्याचं टाकं आहे. म्हणजे त्या काळी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या पाण्याचा उपयोग केला जायचा. मित्रांनो हा आहे मेन बुरुज. तर ह्या मेन बुरुजाच्या डावीकडं ही एक पायवाट गेलेली आहे वरती, जी मेन तो आपला झेंडा बुरुज आहे तिथून वरती जे रोड येतो त्या रोडला हा रोड मिळतो. तो हा एक शेवटचा पॉईंट आहे. तिथं पूर्ण तटबंदी पडलेली आहे आणि हा बुरुज पण पूर्ण पडलेला ढासळलेला आहे. ते एक दरवाजा आहे, बघूया खाली जाऊन काय आहे. छोटीशी वाट आहे. इथं आपल्याला एक एंड पॉइंट दिसतोय किल्ल्याचा. शक्यतो इथून पाहणी केली जायची किल्ल्याची. आता धुक्यामुळे आपल्याला काही दिसत नाही. मगाशी दुकान होतं त्यामुळं थोडंफार तरी कॅप्चर झाले, पण आता काही दिसत नाही. हा बघा हा दरवाजा, किती छोटा दरवाजा आहे. त्यानंतर हे दगड, जेव्हा मगाशी पण तुम्हाला दाखवले किती मोठे दगड आहेत. तर ह्या दरवाजाला, जुना दरवाजा जो असेल त्याला जो इथं बांबू लावला जायचा
आडणं म्हणतो आपण त्याला. हे 2 होल होते, हे खूप आतमध्ये होल आहेत. बघू शकता पूर्ण आतपर्यंत होल आहे. त्याला बांबू लावलेला आहे. आता आपल्याला इथं जुनं बांधकाम आतमध्ये दिसू शकतं. हा आहे किल्ल्याच्या आतला व्ह्यू. त्यानंतर ही तटबंदी आणि बाहेरचं आहे. वारं आणि धुकं खूप साठलेलं आहे. हा आहे महाराजांचा पुतळा किल्ल्याच्या मधोमध. ते एक वाक्य लिहिलं आहे पोर्तुगीज गव्हर्नर यांनी बोललेलं. क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत गुणवंत यशवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. भवानी जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. महादेव महादेव. तर आपण मित्रांनो किल्ला फिरलेला. हे दोघं पण होते माझ्यासोबत. हे दोघं दिसले नसतील तुम्हाला, कारण हे पुढे होते, मी मागणं गेलेलो. आणि आता पूर्ण धुका त्यामुळं काय दिसत नाही. तर थोडाफार किल्ला राहिलेला आहे बघायचा. तर हा व्हिडिओ इथंच एंड करतो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. Pakaraca rakabata barakaraisa, pakaraca rakabata barakaraisa, pakaraca rakabata pakaraca.